नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात मधुरा खाडे लिखित कथा विलक्षण. ही विलक्षण अशी कथा ऐकण्यापूर्वी श्रोते हो, एक नम्र निवेदन. तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा तुमच्याकडनं अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब करणं झालं नसेल तर प्लीज चॅनल तेवढं सबस्क्राईब करा. ऐकूयात मधुरा खाडे लिखित विलक्षण. मला नेहमीच काहीशी विलक्षण स्वप्न पडतात, ज्याचा अर्थ सामान्य माणूस नाही उमगू शकत. अशी स्वप्न जी येणाऱ्या संकटांची चाहूल देतात आणि बऱ्याचदा त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही दाखवत असतात. अशी कित्येक स्वप्न मी माझ्या मनाच्या तळाशी पुरून ठेवली आहेत. पुरूनच, कारण अत्यंत विलक्षण अशी स्वप्न असतात ना ती. म्हणून सहज सांगून कुणाला पटणारही नाहीत म्हणून सुद्धा. पण आज परत तसंच विलक्षण स्वप्न पडलं मला. वेळ नेहमीची पहाटेची. मला आठवतंय, जेव्हा मी वॉशरूमला जाऊन आले तेव्हा 2:59 झालेली होती. थोडा वेळ म्हणजे अगदी 5 मिनटं फोन बघून मी परत झोपून गेले होते आणि त्यानंतर हा चित्रपट माझ्या मनःचक्षूंनी उभारला होता. ते स्वप्न, ज्यात मी एका अनामिक ठिकाणी एकटीच उभी होते, अगदी एकटी. तो विलक्षण प्रदेश कुठला बरं असावा, काहीच माहिती नाही. ती जागा, ते मधोमध तयार झालेलं उखळी मुसळासारखं दिसणारं विवर, काहीतरी जाळून उद्ध्वस्त केल्यानंतर सारख्या खुणा. खूप वर्षांनी तिथे काहीही उगवू नये अशी तिथली जमीन. त्या जमिनीची माती जणू आजही भाजून निघाल्यासारखी काळी राखाडी. खरमरीत टोचणारी ढेकळं. अगदी निर्जन, अगदीच पडीक आणि वर्दळ शून्य जागा. जागा जागा नव्हेच ती तर एक डोंगर रांग होती. समान उंचीचे डोंगर जणू एकमेकांच्या हातात घात घालून उभे आहेत. भयाण, भेसूर असा गोल त्यांनी उभारलेला आहे. जणू कसला तरी फेर धरला होता त्यांनी कधी काळी या धरतीवर. आपलीच एखादी गोष्ट निसर्गाकडून जिद्दीने करून घ्यायचा जणू पण केला होता त्यांनी. जणू ती महाकाय माणसं असावीत कधीतरी, आणि त्यांचा तो पणही तितकाच भयावह आणि विलक्षण प्रलयकारी असावा. निसर्ग नियमाला धुडकावून लावत संपूर्ण निसर्गाला गालबोट लावणारा, विध्वंस मांडणारा, अत्यंत विखारी असा. जणू या अटीतटीच्या गुंतागुंतीच्या प्रकरणात निसर्गालाच आव्हान मिळावं. आपली सगळी शक्ती एकवटून निसर्गानं यांच्याशी लढा दिला असेल आणि अवाढव्य निसर्गापुढे या असामान्य माणसांना शरण आणावं कसं हाच पेच पडलेला असेल. आणि मग त्यातून पेटला असेल एखादं युद्ध, एखादा महासंग्राम, आणि जिंकला असेल त्यात निसर्गच, आपली दमछाक करून घेता घेता. बंदी बनवून आणलेल्या त्या विद्रोही माणसांना हातात हात धरून उभं करून इच्छा मरण दिलेलं असणार बहुतेक. आणि निसर्गाशी लढण्याची जिद्द आणि शक्ती ठेवणाऱ्या त्या महाकाय पुरुषांनी स्वतःला जाळून पाषाणात परावर्तित करून घेतलं असेल स्वतःला. आणि म्हणूनच इथे आजही निसर्गाला स्थान नाही. इथे एकही झाड नाही. इथे राहतात ते विलक्षण काळ्या रंगाचे साप, ज्यांनी ह्या अग्निकुंड रूपी वर्तुळाच्या मधोमध आपलं स्थान मुद्दामून निर्माण केलेलं होतं. आणि मी हे सगळं त्या डोंगर रांगांच्या एका डोंगरावरून भान हरपून, डोळे विस्फारून फक्त बघत होते. अगदी
या सगळ्यांना बेसावध करून. पण यातलं काहीच माहिती नसलेली मी तिथे कशासाठी गेली असेन? एवढं भयान निर्मनुष्य ठिकाण माझं अचेतन मन निर्माण तरी कसं करू शकतं? आणि त्यात कहर म्हणजे माझी तिथे असलेली दखल. त्या उंच डोंगरावर उभी राहून हा भयंकर देखावा पाहत असताना जणू कुणीतरी मला चॅलेंज करत होतं. कसलासा आवाज माझ्या कानाशी कुजबुज करत होता. तो आवाज नक्की कुणाचा, म्हणजे कोणा स्त्रीचा का कोण्या पुरुषाचा? नाही सांगता नाही येणार नीट. फक्त एक अनामिक पण सगुण साकार आवाज होता तो. त्या आवाजात माझ्यासाठी एक चॅलेंज होतं. त्या आवाजात वज्रमुठीसारखा घणाघात होता. तो आवाज गूढ होता, सामान्य बुद्धीला समजण्या पलीकडचा. तो आवाज अस्पष्ट असं काहीतरी म्हणत होता, जसं की तुला त्या मधल्या उखळी मुसळीसारख्या विवरात प्रवेश करायला हवा. आणि फक्त प्रवेशच नाही करायचा, तर त्यातून जिवंत परत यायला हवं. पण ते सोपं नाही आहे. मनाची धुंद बेधुंद अवस्था होती तशीच आहे. पापण्या थिजल्या होत्या. शरीर कमालीचं स्थिर झालं होतं. डोळे त्या विवरावर स्थिरावलेले होते. कुठूनही थोडासा वारा सुद्धा येत नव्हता. करकरीत दुपार होती. सूर्य आग ओकत होता तिथे. जणू काही तो रोजच जाळत असावा त्या जागेला. मी एकटीच होते आणि होता तो माझा माग काढणारा गूढ असा आवाज. क्षणभर मी थबकले, वळून पाहिलं. कोण बरं माझा पाठलाग करत होतं? पण काहीही दिसलं नाही. मी परत स्तब्ध होऊन भारावल्यासारखी एकटक त्या विवराकडे बघत राहिले. काही वेळ असाच गेला असेल. जेव्हा घाम माथ्यावरून गळ्याकडे सरकला, तेव्हा सतत कानात गुंजारव करणारा आवाज शिरशिरी आणत मेंदूत शिरला. भयानक काटा आला अंगावर. अचानक तो गूढ आवाज लढवय्या स्वभावाला जागृत करायला लागला. त्या विवरात उतरण्याची तीव्र इच्छा त्या क्षणी मनात प्रकर्षानं जाणवली. एक अनामिक बळ संचारलं अंगात. तिथे जाऊन तिथून बाहेर पडण्याची हिंमत न जाणो कुठून हृदयात स्फुरण पावली. तिथल्या माहीत नसलेल्या धोक्याचं अजाण मन उजळणी करायला लागलं. काय होईल? फार तर फार आपण अडकून पडू. खूप धडपड करावी लागेल. कदाचित आपण कधीच बाहेरही पडू शकणार नाही. पण हा विचार जास्त काळ मनात टिकून राहू शकला नाही. एक मन म्हणत होतं, घाबरू नको, काहीही होणार नाही. होऊन एवढंच होईल ना, मग जाऊ की आत. मनाने कौल दिला आणि शरीराने विवराच्या आत उडी घ्यायला जलद कृती केली. परिणामी काही क्षणात मी हवेत तरंगत होते. तो अनुभव सर्वस्वी वेगळा होता. काही वेळात मला एक खरमरीत स्पर्श जाणवला. तिथली जमीन सर्वांगाला घासून कातडी सोलवटून काढत होती. गटांगळ्या खात
शरीर आत, खूप आत घसरत निघालेलं होतं. क्षणार्धात माझे डोळे जड व्हायला लागले. शरीर शीत व्हायला लागलं. एकेका अवयवाची जाणीव, जागृतावस्था हरवायला लागली. काहीतरी चुकीचं घडतंय याची जाणीव तिथल्या टोचऱ्या जळक्या खड्यांसारखी मनाला टोचायला लागली. एक काळाशार गुडुप्प करणारा गोल मला स्वतःमध्ये सामावून घेऊ पाहत होता. काही काळ गेला. काय होतंय हे कळणं अशक्य होतं. आता मी माझ्या जगापासून खूप दूर, खूप खोल इथे येऊन पडलेली होते. शरीराचं मुटकुळं न जाणो कुठल्या क्षणी या जमिनीवर येऊन आदळलं. कदाचित इथे सगळंच निराळं होतं. बाहेर दिसणारी अशांती इथे नव्हती. इथे सूर्याची आग नव्हती. इथे वखवख नव्हती. इथे अशांती नव्हती. हे वेगळंच जग होतं. इथे सावली होती. खूप खूप थंड सावली. शरीर गोठवून टाकणारी. इथे शांतता होती, अगदी धूर्त मरणासन्न शांतता. इथे जमीन होती. इथली जागा भुसभुशीत होती. इथे जीवन होतं. इथे चाहूल होती. कदाचित इथे कुणीतरी राहत होतं. पण कोण? हा फक्त भास. नाही, हा भास निश्चितच नव्हता. आणि अजून एक आश्चर्य म्हणजे मी वरतून उडी घेतली तेव्हा कशी कुणास ठाऊक, पण डायरेक्ट या विवरात येऊन पडलेली होते. वास्तविक मी आधी त्या डोंगर फेरांच्या मध्ये पडायला हवी होते आणि नंतर हा विवर चढून यायला हवं होतं. पण नाही झालं तसं. मी खूप खोल या विवरात डायरेक्ट येऊन कोसळलेली होते. माझी शुद्ध हरपली होती. अस्ताव्यस्त पडले होते. न जाणो कितीतरी वेळ मी तशीच पडून होते. अंगावर झालेल्या जखमा रक्ताळल्या होत्या. कपडे अव्यवस्थित. केस संपूर्ण गळ्या खांद्यावर विखुरलेले. न जाणो मी त्या स्थितीत किती वेळ तशीच पडून होते. हा तीव्र धक्का जेव्हा किंचित ओसरला तेव्हा कसला तरी ओला स्पर्श माझ्या डाव्या खांद्याला झाला. तिथला ड्रेस कदाचित फाटला असावा आणि म्हणून ती गिळगिळीत ओली संवेदना लवकर आणि प्रभावीपणे जाणवली. त्याचबरोबर शरीराला एक जोरदार झटका देत सगळ्या मेंदूत तीव्र कळ घोंगावत गेली. आठवांचे सगळे पडदे एक एक करून उघडले गेले. अचानक बदललेल्या वातावरणाची थंड जाणीव व्हायला लागली शरीराला. थंड, अतिशय थंड. आणि मला खूप थंडी भरून आली. स्वतःच्या दोन्ही दंडांना स्वतःच्या हातांच्या साह्यानं घर्षण करून मी गरमी उत्पन्न करू पाहत होते, पण थंडी हाडं गोठवणारी होती. मलाच माझा प्रयत्न केविलवाणा वाटला. तिथे थोडा अंधार वाटत होता, पण राखाडी काळं वलय तिथे असावं. अखेर मी त्या विवरात होते. बापरे! त्या वरून दिसणाऱ्या उखळी मुसळीसारख्या विवरात होते. त्या विवराने
एका विशाल उखळीचा आकार घेतला होता आणि त्याच्या मधोमध मुसळीसारखं काहीतरी उभं होतं. पण काय होतं ते? प्रश्न प्रश्न आणि असंख्य प्रश्न. अजूनही मला पुरेशी शुद्ध आलेली नव्हती, पुसटशी जाणीव फक्त होती. महत्प्रयासानं मी माझे डोळे अधिक किलकिले करून पाहिले. जडावलेल्या पापण्या आधी उघडल्या, परत बंद झाल्या. माझ्या डोळ्यांसमोर आधी असंख्य चांदण्या चमकल्या. त्या शांत गंभीर वातावरणाचा माझ्यावर विलक्षण असा परिणाम झालेला होता. आणि त्याचबरोबर झाली ती ओली, गिळगिळीत सरपटणारी जाणीव. एक जीवघेणी जाणीव. कशाची? अखेर मी त्या विवराच्या मधोमध येऊन पडल्याची जाणीव मनाला त्या थंडाव्यातही गोठवून गेली होती. वरतून दिसणारा हा प्रदेश आतून मात्र चमत्कारिक होता. इथे काहीतरी वेगळेपण जाणवत होतं. एक अनामिक भीती उभी राहिली होती. आत्तापर्यंत त्या भीतीला नाव नव्हतं, पण लवकरच ते नाव माझ्या समोर येणार होतं. इथे प्रकाश नव्हता, इथे ऊब नव्हती, इथे सूर्य नव्हता. इथे काहीतरी अमानवी होतं. इथे एक उग्र गंध पसरला होता. माझ्या मेंदूला जागृत व्हायला जरा वेळ लागला, पण वातावरणाशी जुळवून घेताना शरीराची मात्र दमछाक झालेली होती. खरचटल्या अंगावर कपड्यांची नुसती चाळण झाली होती. काहीतरी भयंकर आपली वाट बघतोय असं सतत वाटत होतं. कसली तरी अकल्पित भीती अंगावर सरसरून काटा उभा करून जात होती. तेवढ्यात परत ती सरपटणारी गिळगिळीत जाणीव. काय होतं ते? मनःचक्षूंवर एक प्रश्न उमटला. गार गिळगिळीत संवेदना पुन्हा जाणवली. ते सरपटणारं काहीतरी. आपोआप माझ्या डाव्या खांद्याशी माझा उजवा हात गेला आणि मी आश्चर्यानं जोरात ओरडले. आता मी जरा सावरलेली होते. डोळे सताड उघडे ठेवून पुढ्यातली परिस्थिती समजून घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होते. थोडी घाबरलेलीही होते. आता सगळं शांत होतं. मगासचा तो आवाज आता कुठेही नव्हता. पारध्याच्या फाश्यात एखादं निष्पाप पाखरू अडकावं तशी माझी अवस्था झाली होती. मी खरोखर भयंकर अडकले होते. मी माझ्या लोकांमधनं खूप दूर फेकली गेले होते. कोणी साथ द्यायला नव्हतं, कोणी हात द्यायला नव्हतं. आता कुणीही माझ्या हाकेला ओ देणार नव्हतं. आई, अक्का, महेंद्र कोणीच नाही. मी फक्त एकटी होते. आता पुढे काय? इथून निघायचं कसं? एक ना अनेक प्रश्न. तेवढ्यात असंख्य लाल गुंजा माझ्यावर रोखल्याचं मला जाणवलं. लाल डोळे. हे काय आहे? तसल्या थंडीतही मला दरदरून घाम फुटला होता. पाय पसरून पृष्ठभागावर पडलेली मी, सर्वांगाला टोचणारे खडे, ओरखड्याच्या जखमा, फाटलेले कपडे
आणि ती सळसळती जाणीव. मी सावरले. कसं बळ आलं कोणास ठाऊक, पण स्वतःचे पाय स्वतःच्या पोटात घेऊन मी निरीक्षण करायला लागले. आता डोळे अंधाराला सरावले होते. लाल गुंजांवर आता लवचिक चकाकी दिसायला लागली. आसपास अनेक गुंजा होत्या. अजून काहीतरी होतं लवलवणारं, सरपटणारं. ते काय होतं ते हळूहळू स्पष्ट झालं. माझ्या खांद्यावर दोरीसारखं काहीतरी लोंबकळत होतं. त्याचा स्पर्श हळूहळू निमुळता मौशार झाला. तिकडे लक्ष जाताच मी प्रचंड घाबरले. एक विलक्षण प्रचंड आणि खूप गडद काळ्या रंगाचं जनावर माझ्या डाव्या खांद्यावर काही काळाचं वास्तव्य संपवून आपल्या मार्गानं निघालं होतं. क्षणात पोटातच कळ उठली. आपण स्वतःवर हे काय संकट ओढवून घेतलंय याची मला जाणीव झाली. स्वतःशी थोडीशी चीड सुद्धा आली. पण आता काही फायदा नव्हता. आता परिस्थितीशी लढावं लागणारच होतं. सामोरं जावंच लागणार होतं. पावलोपावली मोठमोठे साप मला दिसणार होते. लगेच माझ्या लक्षात आलं की इथे दिसणाऱ्या या लाल गुंजा नाहीत, तर हे काळ्या रंगाचे आणि लाल डोळ्यांचे साप आहेत. असंख्य साप. जिकडे पाहावं तिकडे फक्त साप. कुणी जिभा बाहेर काढत होतं, कुणी सरपटत इकडे तिकडे जात होतं आणि बरेच साप आपल्या बिळाच्या तोंडाशी येऊन मला आपाद मस्तक न्याहाळत होते. त्यांच्या नजरेत मला माझ्याबद्दल द्वेष किंवा चीड दिसली नाही. पण एवढं मात्र नक्की की मी त्यांना डिस्टर्ब केलेलं होतं. कदाचित ते त्यांना मान्य नव्हतं. रोजचा त्यांचा दिनक्रम माझ्या दखल देण्यानं विस्कळीत झाला होता. पोटात पाय घेऊन मी मात्र फ्रीज झाल्यासारखी एका जागेवर बसून होते. भोवताली असलेलं ते भयकारी दृश्य मेंदूची विचारशक्तीच हिरावून घेत होतं. बघावं तिकडे साप, एकाच रंगाचे, एकाच आकाराचे, एकाच लांबीचे. एक मात्र विलक्षण होतं. ते सगळे साप एकाच लांबीचे होते, पोक्त होते. एवढ्या निर्वाणीच्या प्रसंगी सुद्धा माझी विचारशक्ती काम करायला लागली. तिला काम करायला लागणारच होतं. तुला इथून बाहेर पडायला हवं ही एकच हाक खोल माझ्या आतून यायला लागली. पण कसं? एवढ्यात वळवळ जाणवली. ती वळवळ कसली हे लक्षात आल्यावर एक किंचाळी फोडत मी ताडकन उठून उभी राहिले. माझ्या दोन्ही पायांमध्ये साप होते. पावलात कशीबशी जागा झाली होती नव्हे, त्यांनी ती करून दिली होती. माझ्या पायाभोवतीचं वेटोळं थोडं सैल झालं. काहीतरी करावं लागणार होतं. इथून बाहेर पडावं लागणार होतं. इथे फक्त 2 टोकं मला दिसत होती. ज्या टोकावर मी उभी होते तिथून खूप दूर अंतरावर माझं जीवन होतं. मृत्यू माझ्या जवळ होता, पण जवळ आणखीही काहीतरी होतं. आत्मविश्वास. इथून बाहेर पडण्याचा, जगण्याचा, ही लढाई जिंकण्याचा. कारण या विवराच्या, या डोंगर फेऱ्यांच्या बाहेर माझं घर होतं, माझा संसार होता, माझा नवरा माझी वाट पाहत होता. मला त्यांना असं अर्धवट सोडून जायचं नव्हतं, पण मी त्यांना दिसलेच नाही तर नाही, मी त्यांना अशी अर्ध्यावर सोडू शकत नाही. मला माझं सहचारणीचं कर्तव्य निभावावं लागेल. मांडलेला डाव पूर्ण करावा लागेल. मला जगावं लागेल. त्यासाठी इथून बाहेर पडावंच लागेल. विचारांना विलक्षण गती प्राप्त झाली. परिस्थितीशी 2 हात करण्याचा स्वभाव इथेही उचल खायला लागला.
ताकद एकवटून मी शांत झाले. धपापणाऱ्या श्वासाला नियंत्रणात आणलं. ते जीव माझ्याकडेच पाहत होते. आता ते सरपटणारे असंख्य जीव माझी दखल खपवून घेणार नव्हते. मी एक दीर्घ श्वास सोडला. एवढे काळे आणि विषारी जीव मी जन्मात कधी पाहिले नव्हते. बोटावरच्या कांड्यानितपतही जागा शिल्लक नव्हती. सगळीकडे छोटी छोटी वारुळं होती. मुसळीच्या त्या खांबावर सुद्धा वारुळं होती. पाय ठेवायला जागा नव्हती. आतल्या आणि बाहेरच्या जगात जमीन आसमानाचा फरक होता. माझ्या मनात तुलना सुरू झाली. इकडे निसर्ग नाही, सजीव सृष्टी नाही, आहे तो फक्त गूढ अनामिक इतिहास. आणि इथे जीवन आहे, आशा आहे, पण साक्षात मृत्यूच्या स्वरूपात. काय होणार आता? संकट खरंच मोठं आहे, काही त्याची सावली मोठी आहे, कळतच नाही आहे. मला आठवतंय मी कुठेतरी वाचलं होतं की संकटापेक्षा संकटाची सावली मोठी असते. पण इथे प्रत्यक्ष संकट खूप मोठं होतं. जगण्यासाठी मरणाशी लढाई इथे अटळ होती. स्वतःला सावरून जेव्हा मी वर नजर टाकली तेव्हा मुसळीचा आकार आकाशाला भिडल्यासारखा वाटला. पावला पावलावर साप होते, तिथपर्यंत पोचणं तसं सोपं नव्हतं. पण म्हणून प्रयत्नच सोडून द्यायचे हे मनाला पटत नव्हतं. पण समोरची परिस्थिती शरीराचा थरकाप उडवत होती. खूप हिम्मत केली, पुढे पाऊल टाकलं आणि त्याच क्षणी एक अस्सल काळाशार नाग आपला भला मोठा फणा काढून फूटभर उभा राहिला. त्याच्या डोळ्यात तेच न कळणारे भाव, काहीसे गूढ. जणू तो म्हणत होता, खबरदार पुढे आलीस तर असशील तिथे थांब. हृदय तोंडाशी आलं. तो माझ्याकडे एकटक बघत होता, तोंडाने फुत्कार सोडत होता. फुस फुस असा एकतर्फी आवाज वातावरण भयाण करत होता. काही वेळ असंच चालत राहिलं. पण तो काही तिथून हलला नाही आणि मी हळूहळू पण मोठ्या हिमतीने त्याच्या डोळ्यात पाहायला लागले. जेव्हा मरायचंच आहे तर शांत बसून मरण्यापेक्षा लढून मरू, असंच जणू मी मनाशी ठरवलं. पण त्याच्या डोळ्यात मला संकट जाणवलं नाही, निदान आत्तापर्यंत तरी नाही. मी हिम्मत केली, एक पाऊल पुढं सरकले. वारुळांच्या मधून वाट शोधायला लागले. तो तसाच उभा होता. मी जशी त्याच्या जवळ आले तशी त्यांनी जोरात फडी जमिनीवर आपटली. भयानक होतं ते. हलक्या हृदयाचं एखादा माणूस जागेवर मेलं असतं. माझं अंग घामाने निथळत होतं. कदाचित हा दुसरा इशारा होता. मी खूप घाबरले होते. पण जेव्हा परिस्थिती आपल्या हातात नसते तेव्हा आपण फक्त शांत राहू शकतो. स्वतःला धीर देत धिटाईने उभे राहिले. पण पुढे सरकण्याचा धीर आता संपला होता. क्षणभर वाटलं संपलं सगळं. अशा परिस्थितीत मी कशी तग धरणार होते? सगळ्या आशा मावळल्या होत्या. समोर जरी एक नाग असला तरी आसपास खूप होते, मी मात्र एकटी. माझं पुढचं पाऊल माझं मरण मागत येणार होतं. कदाचित या संकटातून आता आपली सुटका नाही. माझ्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. हातपाय गळून गेले. काही क्षणापूर्वी आलेली हिंमत कुठल्या कुठे फुर्र झाली. सगळं संपल्याची जाणीव मन पोखरायला लागली. माझा काळ आणि वेळ दोन्हीही समीप येऊन ठेपलं होतं. पण खेळघेवड्या नियतीला काही और मंजूर होतं. हे सगळं चालू असताना अनाहूतपणे एक आश्चर्य घडलं. घू घू करत तो मघासचा आवाज माझ्या कानाशी कुजबुजायला लागला. मनाचा थरकाप उडाला की शरीरही साथ देत नाही म्हणतात ना, ते खरं आहे. पण तो आवाज हळूहळू स्पष्ट होत गेला. ती अनामिक शक्ती जिने मला या संकटात टाकलं होतं, तीच शक्ती आता माझी मदत करू पाहत होती.
हा काय हिशोब होता, नक्की काय साध्य करायचं होतं माहीत नाही, पण तो आवाज ऐनवेळी कर्णपटलांवर घुमायला लागला. काय झालं? घाबरलीस? एवढ्या संकटाला पुरून उरलेली तू घाबरलीस? दवाखान्यात घाबरलेले डॉक्टर आठव जरा. झोपू नकोस, जागी राहा, आमच्याशी बोल. कदाचित तू कोमात जाशील अशी भीती होती त्यांना, पण आलीस का नाही मरणाला हुलकावणी देऊन. ऑपरेशन थिएटर, MRI मशीन, भूल, सुया, कात्री, इंजेक्शन, सलाईन, 8 महिन्यांचा कडकडीत बेडवास. एवढं दिव्य पार केलंस, आता तर ठीक आहेस. मेलीस तर मौतीला 4 माणसं मिळतील का नाही शंका होती, पण आता 4 प्रेमाची माणसं तुझ्या सदैव बरोबर आहेत. हातीपायी नीट आहेस, कमरेत बळ आहे, हृदयात हिंमत आहे. स्वतःला सिद्ध करायची हीच ती वेळ. स्वतःवर विश्वास टाक, डोळे झाकून पुढे हो. ही संकटं तुझी गुलाम आहेत. तू यांची गुलामी करू नकोस, स्वतःला कमी लेखू नकोस. तू शक्ती आहेस आणि ह्या सावल्या आहेत मोठ्या दिसणाऱ्या फसव्या. तू फक्त हिंमत ठेव आणि आत्मविश्वासाने पुढे हो. लक्षात ठेव, ही परिस्थिती तुझी गुलाम आहे. एवढं बोलून आवाज यायचा बंद झाला. बास, आता माघार नव्हती. मनात असंख्य ज्योती पेटल्यासारखं झालं. शरीरभर ऊब जाणवली. पायात कुठूनशी शक्ती आणि हृदयात अपार हिंमत मावत नव्हती. एकाएकी झालेल्या या बदलानं वातावरण पार पालटलं होतं. वेगळीच उर्मी जागृत झाली होती. ओठावर एक हसू फुलवत स्वतःवर विश्वास ठेवून मी डोळे मिटून घेतले. स्वयंऊर्जा जागृत करून संपूर्ण आत्मविश्वासानं एक एक पाऊल पुढे टाकायला लागले. समोर उभा असलेला साप आता मला भेडसावत नव्हता किंवा तो रोखतही नव्हता आणि त्याची दखल आता मी घेणारच नव्हते. प्रत्येक पावलागणिक येणारे फुतकार यावेळी आले नाहीत आणि आश्चर्य म्हणजे पायाखालची वारुळं आता गायब व्हायला लागली. पायाला दगडी पायऱ्यांची खडबडीत कठोर जाणीव व्हायला लागली. एक एक पाऊल पुढे पडायला लागलं, त्याबरोबर एक एक नवीन अनुभव यायला लागला. कधी पायरी, कधी वाळू, कधी मौशार गवत, कधी पायघडी. माझ्या आश्चर्याला पारावार उरला नाही. काहीही न करता फक्त आत्मविश्वासाच्या बळावर या भयंकर संकटातून मी बाहेर पडत होते. त्या पायघडीनंतर माझे पाय हवेत स्थिरावले होते. आता पायाखाली काही नव्हतं, पण तरीसुद्धा मी उभी होते. स्वतःभोवती एक गोल गिरकी घेतली. माझं शरीर मोरपिसाप्रमाणे हलकं जाणवायला लागलं. एकाएकी काही वेळ शरीर हवेत तरंगलं आणि नंतर एका जागी येऊन स्थिर झाला. माझा पतंग झाला होता. एका वेगळ्याच आनंदात मन गिरक्या घ्यायला लागलं होतं. माझी नवचेतना शरीर पूर्वपदावर आणत होतं. सगळी संकटं एकाएकी चमत्कारिकरित्या संपली होती. मी डोळे उघडले तेव्हा मी भुईमुगाच्या शेतात अलगद उभे होते. इथून आमचं घर हाकेच्या अंतरावर होतं. तो डोंगरफेर, ते वारूळ, ते उखळी मुसळासारखं विवर, ते लाल डोळे असणारे काळे साप, काहीही आता नव्हतं. संकट टळलं होतं. संकटापेक्षा खरोखर त्याची सावली मोठी होती आणि कदाचित प्रत्येक संकटात मला आत्मविश्वासाची खूप गरज होती. हे स्वप्न मला जगण्याची कला शिकवून गेलं. परिस्थिती आपली गुलाम असते, फक्त हृदयात हिंमत आणि स्वतःवर विश्वास मात्र हवा. जाग आली तेव्हा पाखरांचा मंजूळ आवाज येत होता कानावर.
सकाळचे 6:30 वाजले होते. नियती कदाचित नवीन संकट उभी करणार होती, पण पेपर फुटला होता. उत्तर आधीच माहिती झालं होतं आणि मी सज्ज झाले होते हृदयामध्ये आत्मविश्वास लोड करून. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात मधुरा खाडे लिखित कथा विलक्षण. ही विलक्षण कथा किती विलक्षण होती हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. या कथेचा व्हिडिओ लाईक करा, कथाप्रेमी मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा. धन्यवाद. भेटूयात पुन्हा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.